लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कवी सुरेश भट यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत आणि आज आपण मराठीतल्या एका महामानवाचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यासाठी आपण ज्या संकुलात एकत्रित झालेलो आहोत ते संकुल एक पवित्र संकुल आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. त्या महामानवाच्या छायेखाली आपण शिकतो आहोत. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना हे नतमस्तक होणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कवी कुसुमाग्रजांकडे जाण्यापूर्वीच या ठिकाणी मला आजच्या या 27 फेब्रुवारी म्हणजे भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राठोड सर, त्याचबरोबर उपप्राचार्य सर, मराठी विभाग प्रमुख माननीय मेस्त्री सर, त्याचबरोबर सर्व स्टाफ या कॉलेजचा आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या ठिकाणी आपण बरेचसे विद्यार्थी खेड्यापाड्यातून आलेलो आहोत आणि मला प्रकर्षाने जी जाणीव होते ती म्हणजेच बहिणाबाईंची. शेतीत आणि संसारात काम करणारी एक बाई, जिला अक्षर ओळख नाही होती अशा बाईने मराठीमध्ये अस्सल काव्य दिलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अशा प्रकारची अनुभवातून लिहिलेली कविता आपल्याला बहिणाबाईंच्या रूपातून ऐकायला मिळते, वाचायला मिळते. बहिणाबाईंनी भिंतीवर कविता लिहिल्या. जळगाव सारख्या एखाद्या, आता ते शहर झालेलं आहे, पण एका खेडेगावात राहून लेखनाचं कुठलंही साहित्य नाही आणि अशाच एका बाईने लिहिलेल्या कविता त्यांच्या मुलाने त्या लिहिल्या आणि नंतर प्रल्हाद केशव अत्रेंना त्या दाखवल्या. सोपानदेव चौधरींनी त्या दाखवताना सुद्धा लाजत लाजत दाखवल्या. माझ्या आईने नेमकं काय लिहिलेलं आहे आणि ते मराठीतले लोक मान्य करतील का, अशा प्रकारची एक शंका सोपानदेव चौधरी म्हणजेच बहिणाबाईंच्या मुलाला वाटली. आणि जेव्हा प्रल्हाद केशव अत्रेंनी त्या कविता बघितल्या तेव्हा त्यांचे पहिले उद्गार होते, अरे हे तर अस्सल 52 कसी सोनं आहे. आणि अशाच कष्टकरी कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आपण सगळे विद्यार्थी एकत्र आलेलो आहोत आणि आजचा हा दिवस कुसुमाग्रजांच्या नावाने साजरा करतो आहोत. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की 27 फेब्रुवारी 2016 मध्ये कुसुमाग्रजांचा जो गाजलेला कविता संग्रह आहे विशाखा नावाचा, मला वाटतं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी नाव त्याचं येऊन गेलेलं असेलही. जे विद्यार्थी मराठी अभ्यासक्रम शिकतायत त्यांच्यामध्ये त्यांच्या विशाखा नावाचा जो मराठीतला
महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारानंतरचा 2 नंबरचा पुरस्कार मानला जातो असा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार मला प्राप्त झाला आणि त्याच मराठीतील महामानवाच्या या दिनाचं औचित्य साधून मला इथे निमंत्रित केल्याबद्दलही मला खरोखरच राठोड सर आणि मेस्त्री सर यांचे सुरुवातीलाच धन्यवाद मानावेसे वाटतात. साहित्यिक लेखन करतो म्हणजे काय करतो? कवी कुसुमाग्रजांचं, नाटककार कुसुमाग्रज, कादंबरीकार कुसुमाग्रज, एकांकिका लिहिणारे कुसुमाग्रज, असं वेगवेगळ्या अंगाने कुसुमाग्रजांनी साहित्य लेखन केलं. ज्यावेळी आपण पहिलं पाऊल शाळेमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला आवडतात त्या कविता, आणि ह्याच कविता खूप प्रकर्षाने जेव्हा आम्ही महाविद्यालयीन म्हणजे माझ्यासारखे युवक महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हा कुसुमाग्रजांच्याच कविता आम्हाला खूप आवडायच्याच. बऱ्याच वेळेला कुसुमाग्रजांच्याच कवितांचं आम्ही वाचन करायचो आणि मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा हा साहित्यिक लेखन संपदा जर कुसुमाग्रजांची बघितली, कुसुमाग्रज यांचं नाव, आता मेस्त्री सर म्हणाले की त्यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर, त्याच्या पूर्वीचं त्यांचं वेगळं नाव आहे, पण विष्णू वामन शिरवाडकर हे नाव त्यांनी फक्त नाटक कादंबरी लिहिण्यासाठी वापरलं आणि कुसुमाग्रज हे टोपण नाव कविता लेखनासाठी वापरलं. मराठीमध्ये केशवसूत, बालकवी, कुसुमाग्रज अशी वेगवेगळी टोपण नाव वापरून कविता लिहिल्या गेल्यात. याची कारणं काहीतरी वेगळी असतील, त्याच्यामध्ये आपल्या जुन्या जाणत्या लोकांची नावं लावण्याचाही प्रघात असेल, पण कुसुमाग्रजांच्या कविताने एक पिढी घडवली किंवा अनेक पिढ्या आत्ताच्या घडवत आहेत. जेव्हा आपण पहिलं पाऊल शाळेमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला कविता आवडते. त्यावेळच्या कविता भारत आंबेंच्या कविता असत, या बालानो या रे या अशासारख्या कविता असत. म्हणजे साहित्याचा संबंध आपल्याला शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच आपला संबंध घडतो. बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की साहित्य आपल्याला काय देतं? साहित्य म्हणजे मराठीतून लिहिलं गेलेलं विविध प्रकारचं लेखन, त्याला आपण साहित्य म्हणतो. ते आपल्याला काय देतं? तर कुसुमाग्रजांची कणा नावासारखी जी कविता आहे ती आपल्याला कविता सांगते की साहित्य आपल्याला काय देतं. साहित्य आपल्याला प्रोत्साहन देतं, जगण्याची उमेद देतं, जगण्यामधल्या वाटा दाखवतं. म्हणून साहित्य हे माणसाच्या जीवनामधला एक अविभाज्य घटक आहे आणि साहित्याशिवाय माणूस म्हणून जगू शकत नाही, ही त्यातली खरी गोष्ट आहे. आपण अभ्यासक्रमामध्ये साहित्य शिकतो, मार्कांपुरतं किंवा गुणांपुरतं आपण त्याचं लेखन करतो, पण किती जण आपण साहित्य जाणून घेतो? साहित्य जाणणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. कुसुमाग्रजांनी वेगवेगळ्या अंगाने लिहिलेल्या कविता, वेगवेगळ्या अंगाने नटसम्राट सारखं लिहिलेलं जे नाटक आहे ते अजूनही रंगमंचावर वेगळं नाव निर्माण करतं. कुठलीही कविता किंवा कुठलंही साहित्य कुठल्याही काळात जेव्हा चालतं, म्हणजेच 40-45 वर्षापूर्वी लिहिलेली कुसुमाग्रजांची कविता आजही चालू शकते, आजही आपल्याला ऐकावीशी वाटते, याचा अर्थ त्या कवितेमध्ये काहीतरी अस्सल आहे. या माणसाने मराठीतलं असं विपुल लेखन केल्यामुळेच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला. या देशामध्ये ज्या अनेक भाषा आहेत त्या भाषांमध्ये दरवर्षी एक ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो आणि तो कुसुमाग्रजांना मिळालेला होता मराठी भाषेसाठी. म्हणूनच कुसुमाग्रजांचं मराठी भाषेतलं जे योगदान आहे हे वेगळं योगदान आहे आणि त्या योगदानासाठीच आपण कुसुमाग्रजांना आज पूजनीय मानतो. तुम्ही आत्ता
पुस्तकं वाचायची गरज नाही, तर तुमच्यासमोर आज मोबाईल आहेत, गुगल सारखं एक महत्त्वाचं माध्यम आहे. ज्या काळामध्ये खिळे जुळवून पुस्तकं प्रिंट केली जायची, तो काळ आता गेला आहे. आपण बोललेली अक्षरही आता टाईप करू शकतो, इतकं फास्ट जग झालेलं आहे. आणि त्या काळात आपण वावरतो आहोत, म्हणजेच आपण किती भाग्यवान आहोत. म्हणजेच मराठीचा जो अभिमान आहे, तो अभिमान आपण मराठी म्हणून प्रत्येकाला वाटला पाहिजे. सुरुवातीलाच मी म्हटलं की आपण तळागाळातून, शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेलो आहोत. म्हणजे आपण दर सेकंदाला, दर क्षणाला कविता जगत असतो. माझ्या एका कवितेमध्ये मी म्हटलंय की शेतकऱ्याचं जे जीवन आहे, हे शेतकऱ्याचं जीवन आपण लेखन करू शकतो किंवा आपल्या शब्दात मांडू शकतो. साहित्यिक कुठूनही आकाशातून उतरलेला नसतो किंवा तो जमिनीतून रुजूनही आलेला नसतो. तर साहित्यिक हा आपल्या अनुभवाचं लेखन करत असतो. त्याने आत्तापर्यंत जे अनुभवलेलं आहे ते लेखनातून मांडतो. म्हणून शेतकऱ्याविषयी मी एक छोटंसं कवन केलेलं आहे. जगण्यामधल्या शर्यतीचं मानेवर तुझ्या जू. तुम्हाला कळत असेल की जू म्हणजे काय. दोन बैलांच्या खांद्यावर जे जू ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये नांगर बांधलेलं असतं आणि ते बैलाला वेदनादायी वाटत असतं, तरी तो नांगर ओढत असतो. म्हणून शेतकऱ्याचं जीवन फार कष्टदायी जीवन आहे. अशा प्रकारचं एक आहे. जगण्यामधल्या शर्यतीचं मानेवर तुझ्या जू, दमतोस खूप तरी मातीमधल्या रुजण्याला पोरासारखा जपतोस खूप. कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, किंवा साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, तुम्ही तुमच्या अनुभवांचं केलेलं वेगळ्या शैलीतील एक कथन असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला खूप चांगलं वाटतं, बऱ्याच वेळेला आपण जगताना खूप निराश होतो. कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये जगण्यामधल्या ह्या गोष्टी येतच राहतात. कधी कधी आपल्याला खूप चांगलं वाटतं, कधी कधी आपल्याला निराश वाटतं, नको हे जगणं असंही वाटत असतं. तेव्हा कवी आणि कवीची घालमेल होते. तेव्हा कवी लेखणी हातामध्ये घेतो आणि जी निराशा आहे, जे वैफल्यग्रस्त आहे, जे वेदना आहे, दुःख आहे, ते कवितेतून किंवा शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि जे मांडणं म्हणजेच कविता किंवा साहित्य किंवा कथा असते. बऱ्याच वेळेला मलाही वेदना होतात. कवी म्हणून मलाही जगाकडे बघताना जे वाटतं ते कधी कधी निराशावादी असतं, कधी कधी चांगलं वाटतं. आपण वर्गामधून किंवा ह्या हॉलमधून बाहेर पडल्यानंतर आपलं मन कसं असेल सांगता येत नाही. बहिणाबाईंनी सुंदर याचं वर्णन केलं. मन वडाय वडाय आता होतं भुईवरी गेय गेय आभाळात. म्हणजे मन जे आपलं जे आहे ना, ते जाग्यावर कधीच चिरत नाही. कधी कधी आपल्याला सुंदर वाटतं, म्हणून मला लिहावंसं वाटतं. झुलतो मी आतल्या आत, फुलतो मी आतल्या आत. कधी कधी मला असं वाटतं की मलाच प्रेरणा द्यावी लागते जगण्यासाठी. आणि जगण्यासाठी प्रेरणा देताना किंवा या सगळ्यातून मोकळं होताना मला काही लिहावं लागतं. आणि मी लिहिलं की मी मोकळा होतो. कारण आता ते माझं नाही, ते वाचकाचं असेल. झुलतो मी आतल्या आत, फुलतो मी आतल्या आत, बरसतो मी आतल्या आत, मी मला रुजवून घेतो मनाच्याही आत आत. कुठलंही साहित्य हे वेदनेतून किंवा दुःखातून निर्माण झालेली कृती असते. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सुख जेवढं, दुःख जेवढं चांगलं बोलतं तेवढं सुख बोलत नाही. सुखात माणूस मातलेला असतो आणि दुःखामध्ये तो विचार करतो, आणि ते विचार मांडणं म्हणजे साहित्य असतं. बऱ्याच वेळेला मला असंही वाटतं की मी कोणालाच उपदेश करू नये, कारण माझंच मला अपराध्यासारखं वाटत असतं. तेव्हा माझे शब्द म्हणतात, आता कोणीच कुणाला करू नये उपदेश. म्हणजे मला ते लिहावंसं वाटतं.
मी तुमच्यासमोर बोलतोय म्हणजे उपदेश करतो असं नाही, मार्गदर्शन करतो असं नाही, कदाचित ते चुकीचंही असू शकतं असंही कधी कधी मला वाटतं. तर माझ्या वाटा शोधताना मला ज्या वेदना होतात, माझ्या वाटा शोधताना मला जे दुःख होतं, ते दुःख मी दुसऱ्याला किती सांगत बसावं. आता कुणीच कुणाला करू नये उपदेश, ती धमकीही होऊ शकते. उपदेश ऐकणाऱ्याने आत्महत्या केल्यास उपदेश करण्याची चौकशीही होऊ शकते. म्हणजे मला सहज सुचलेल्या ह्या काही ओळी आहेत. म्हणजे समजा मी तुम्हाला उपदेश केला आणि कालांतराने एखाद्या विद्यार्थ्याला कुठेतरी कुठेतरी तो वैफल्यग्रस्त झालेला असेल किंवा प्रेमभंग झालेला असेल आणि कुठेतरी त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, तर त्याच्या पूर्वी काय घडलं होतं याची चौकशी केली जाते. याच्यापूर्वी त्याला कोण भेटले होते, कोणाचा फोन आला होता. म्हणून मला ते शब्द लिहावेसे वाटतात. आता कुणीच कुणाला करू नये उपदेश, ती धमकीही होऊ शकते. उपदेश ऐकणाऱ्याने आत्महत्या केल्यास उपदेश करणाऱ्याची चौकशी होऊ शकते. अशा प्रकारच्या कविता कवीकडून आपोआपच तयार होत असतात. आणि या ठिकाणी मला वाटतं सरांनी खूप लिमिटेड वेळ दिलेला आहे. तुमच्याही गाड्या जाण्यासारख्या असतात. कुसुमाग्रजांची एक कविता, माझ्या कविता बऱ्याच माझ्यासमोर होत्या तरी सुद्धा कुसुमाग्रजांची एक कविता, एक दोन कविता मी वाचतो आणि मला वाटतं मी थांबतो. साहित्याविषयी खूप बोलावंसं वाटतं, खूप काही मांडावंसं वाटतं, कारण अनुभवलेले जे अनुभव असतात ते तुमच्यासमोर जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा कविता म्हणजे काय ते आपल्याला समजतं, साहित्य म्हणजे काय ते आपल्याला समजतं. कुठल्याही साहित्यिकाला एक पार्श्वभूमी असावी लागते, त्याला एक माध्यम असावं लागतं. माझ्या काळामध्ये माझं जे शिक्षण झालं ते पूर्णपणे गोव्यात झालं आणि त्यावेळी आकाशवाणीसारखं एक माध्यम माझ्यासमोर होतं. कॉलेज सुटल्यानंतर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जाऊन बसायचं, लिहायचं, ते तपासून घ्यायचं आणि वाचायचं आपल्या आवाजामध्येच. ही एक कॉलेजमध्ये असतानाची उर्मी होती, ती मिळाली आणि साहित्याला लेखनाची जोड मिळाली किंवा एक माध्यम मिळालं होतं. आता तुमच्यासमोर अनेक माध्यमं आहेत, सामाजिक माध्यमं आहेत. आपली कविता तुम्हाला प्रकाशित करायची असेल तर तुमच्यासमोर अनेक प्रकारचे माध्यम आहेत, म्हणजे तुम्हाला सोपं झालेलं आहे. आपल्या कोकणी संस्कृतीमध्ये आणि कोकणामध्ये, मला मेस्त्री सर मगाशी म्हणाले की कोकणामध्ये किंवा कोकणाला एक खूप मोठी साहित्यिक परंपरा आहे. अनेकांची नावं घेता येतील, लिस्ट संपणार नाही, आणि त्याने फार मोठं काम साहित्यामध्ये केलेलं आहे. पण आपल्या कोकणामध्ये एक सांस्कृतिक परंपरा आहे, कष्टकरी समाजाची एक परंपरा आहे, लग्नगीतं आहेत, शेतीमधली काही गीतं आहेत. यांचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला आणि ती लिहिली तर त्याच्यापेक्षा वेगळा अभ्यास आपल्याला कुठलाही किंवा कुठलेही साहित्य सापडणार नाहीत. बहिणाबाईंनी तेच केलं. सुरुवातीला तुमच्याकडे कितीतरी गोष्टी आहेत. या कोकणाला एक साहित्यिक जशी परंपरा आहे तशी मौखिक परंपराही आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी म्हटली जाणारी गीतं, गाणी खूप तुम्ही अभ्यास केला तर ती लिहिण्यासारखी आहेत. मी माझे एक छोटेशा दोन कविता वाचतो आणि कुसुमाग्रजांच्या कवितेकडे जातो आणि मी थांबणार आहे. आराडगे बेडके सांज होऊ दे, म्हणजेच माझं जे बरंचसं जीवन गेलं ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जगणं गेलं. आराडगे बेडके सांज होऊन दे, कळण्याच्या डोंगरात मायनिंग येऊन दे. आता कळण्याचा जो डोंगर आहे खूप निसर्ग संपन्न डोंगर होता, आता तिथे मायनिंग आलेलं आहे आणि तिथलं निसर्ग सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि जेव्हा आपण बघतो तेव्हा रिफायनरी सारख्या येणाऱ्या ज्या प्रकल्पांची जी भयानकता आहे ती काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता कळण्याचा डोंगर, कळणे म्हणजे एक गाव आहे, तो मायनिंगसाठी गेलेला आहे आणि तिथलं सगळं आता लाल माती दिसते आहे. रस्ते नेस्तनाबूत झालेले आहेत, माणसं नेस्तनाबूत झालेली आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच आराडगे बेडके सांज होऊन दे, कळण्याच्या डोंगरात मायनिंग येऊन दे, नाचरे संकासुरा नाचन घे, तळ कोकणात तुडवून घे, तुझे वाटेक जायत कोण, सगळा आमचा लुटान दे. मालवणीमध्ये लिहिलेलं एक छोटंसं वाचतो आणि मला वाटतं सरांनी 11चा वेळ दिली आहे. कुसुमाग्रजांची एक कविता वाचतो आणि मी थांबतो. कुसुमाग्रजांची एक छोटी कविता आहे,
मला वाटतं सर मला म्हणाले की शक्यतो कणा कवितेचं वाचन करा, आणि कुसुमाग्रजांची कणा कविता वाचतो आणि मी थांबतो. खूप छान कविता आहे कुसुमाग्रजांची, मला आवडणारी कविता आहे. एक त्यांचा विद्यार्थी त्यांच्याकडे येतो, ज्याचं सगळं वाहून गेलेलं असतं. ओळखलंच का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर हसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वासिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. ज्याच्या घरामध्ये पूर आला होता, घर बुडालं होतं, भिंती कोसळल्या होत्या, असा एक निराश झालेला त्यांचा विद्यार्थी त्यांच्या समोर येतो आणि बसतो, आणि त्या आशयाची ती कविता आहे. माहेर वासिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. म्हणजे सगळंच गेल्यानंतर शिक्षक हा एक आधार असतो माणसाला. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. शिक्षकांना वाटतं की, म्हणजे कुसुमाग्रजांना वाटतं की हा पैसे मागायला आला की काय, हे सगळं गेल्यानंतर तो माझ्याकडे पैसे मागायला आलेले आहेत, म्हणून ते खिशाकडे त्यांचा हात जातो. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर नुसते लढ म्हणा, सर नुसते लढ म्हणा. अशा प्रकारची एक सुंदर कविता कुसुमाग्रजांची आहे. माझे 2 विद्यार्थी तुमच्याकडे आता प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. शैलेंद्र प्रभुदेसाई जे आता सूत्रसंचालन करत होते, आणि प्रकाश कृष्णा कोंडस्कर प्राध्यापक हे आपल्याकडे आता आहेत. पण विद्यार्थ्यांना शिक्षकासारखं एक महत्त्वाचं माध्यम हे त्याची प्रेरणा असते, आणि म्हणूनच ही कविता कुसुमाग्रजांच्या काळातही महत्त्वाची वाटते. मला वाटतं वेळ झालेला आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वच युनिटला, राठोड सर, मेस्त्री सर आणि उपप्राचार्य सर आणि आपल्या सगळ्या स्टाफांना धन्यवाद देतो, आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.